सर्वकालिक आहे आणि त्याचं पूर्व अस्तित्व आपण पाहिलं. And this morning we are going to learn how our God, He prepared the world for coming of His Son. आणि आज आपण पाहणार आहोत की कशा रीतीने ते देवाने त्याच्या पुत्राला या जगामध्ये आणण्यासाठी सर्व योजना आखली. First of all, we are going to see about the providence. And Jerry Bridges, he says, providence means that for the glory of God and the good of His people, all events and circumstances in the world are ordained by God. आणि सर्वात प्रथम आपण जे दैवी व्यवस्था आहे ती पाहणार आहोत. आणि जेरी ब्रिजेस देवाचे सेवक असं म्हणतात की देवाच्या गौरवासाठी आणि त्याच्या लोकांच्या भल्यासाठी जगातील सर्व घटना आणि परिस्थिती देवाने ठरवलेल्या आहेत. So this morning we are going to see how God raised the different powers, different kingdoms, and we can see their fall and how the Lord used different things to bring His Son into this world. आणि आज आपण या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत की कशा रीतीने देवाने वेगळे राज्य उभारले आणि कशा रीतीने काही गोष्टी घटना त्या तयार केल्या देवाच्या पुत्राला येण्यासाठी. The birth of Jesus was not a random event in human history, but the central act of God's eternal plan. आणि येशू ख्रिस्ताचा जन्म हा मानवी इतिहासातील हा योगायोगाने झालेला नव्हता, तर देवाच्या सार्वकालिक योजनेचा तो केंद्रबिंदू होता. We learn about the providence even in the Christmas, in the birth of Jesus Christ. आणि मग ही जी दैवी व्यवस्था किंवा योजना काय आहे मग Providence is invisible. To define providence, already we have seen one quotation from Jerry Bridges, but again I would like to define the providence. Providence is invisible hand of God accomplishing His will through all things. आपण जेरी ब्रिजेस यांचं जे एक विधान बघितलं दैवी व्यवस्थेबद्दल, परंतु दैवी व्यवस्थेचं जर डेफिनेशन व्याख्या जर करायची म्हटलं तर ते देवाचा अदृश्य हात आहे जो सरकारे किंवा आदेश ज्या सर्व गोष्टी आहेत त्याचे उद्दिष्ट तो पार पाडण्यासाठी त्या गोष्टी करतो. God accomplishing all things through governments, kings, decrees and even ordinary lives. आणि या सगळ्यांमध्ये तो वेगवेगळे सरकार, राजे, त्याचे आदेश वेगवेगळ्या आणि जीवनातील इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी सगळ्या गोष्टी तो करतो. So that all His purposes stand unshaken. आणि म्हणून त्याच्या सर्व योजना आहेत त्या डळमळीत नसतात, त्या अढळ आहेत. Regarding the coming of His Son, we learn that the same Lord who spoke galaxies into being also arranged the details of the time, place, people for the coming of the Son. आणि त्याच पुत्राला या जगामध्ये आणण्यासाठी त्याने आकाशगंगा अस्तित्वात आणल्या. तोच प्रभू त्याच्या पुत्राच्या आगमनासाठी काळ, स्थान आणि सर्व व्यक्ती अचूक मांडणी तो करतो. And to back up that statement, or Romans chapter 8 verse 28 backups that statement, and we know that for those who love God and those who love God, all things work together for good for those who are called according to His purpose. आणि आपल्याला माहिती आहे, आताच आपण वाचलं रोम 8:28 की देवावर प्रीती करणाऱ्यास आणि त्याच्या बोलवलेल्यास त्याच्या उद्देशानुसार, त्याच्या योजनेनुसार, तर त्या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी कल्याणकारक अशा होतात. Regarding the providence, we believe that God's providence is never hurried and never delayed. आणि म्हणून देवाची जी व्यवस्था आहे किंवा दैवी व्यवस्था कधी घाई करत नाही किंवा कधी ती उशिरी करत नाही. And the coming of Jesus Christ was exactly on the determined plan of God. आणि म्हणून देवाची जी योजना होती त्याच्याद्वारे त्या पुत्राला आणण्यासाठी त्या सगळ्या वेळा सुनिश्चित केलेल्या होत्या. And that's what Galatians chapter 4 teaches us, that in the fullness of time, exactly on the appointed time, exactly according to the timetable, the sovereign timetable of God, Jesus entered the world. आणि म्हणून गलती 4:4 आपण जे वाचलं त्याप्रमाणे काळाची पूर्तता झाल्यावर म्हणजे त्या ठराविक वेळेमध्ये त्या सगळ्या गोष्टी घडल्या. Every empire that rose and fell, प्रत्येक साम्राज्य उभं केलं गेलं आणि काही कोसळले देखील. every language that spread in the world, आणि वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या ठिकाणी पसरल्या गेल्या. every road that was built, आणि प्रत्येक त्या ठिकाणी रस्त्यांची बांधणी करण्यात आली. each was sovereignly prepared to serve the gospel of Christ. आणि या सगळ्या गोष्टी देवाच्या सार्वभौमत्वाने पार पडल्या. That's what we as a Christian we believe. आणि ख्रिस्ती म्हणून हा आपण विश्वास धरतो. Every thread of the world history had been woven together to form the perfect setting for the Savior's birth.
आणि या सार्वभौमत्वाचा जो धागा आहे ते कशा रीतीने त्या पुत्राला आणण्यासाठी सगळ्या गोष्टी घडून आणल्या त्या आपण पाहतो. And to prove that one, I would like to take you to the nation of Israel. आणि म्हणून मी या सगळ्या गोष्टी बघत असताना मी तुम्हाला इस्रायलकडे घेऊन जाऊ इच्छितो. God prepared the nation Israel to bring Christ. आणि देवाने त्या इस्रायल राष्ट्राला तयार केलं तो ख्रिस्त येणार आहे त्यासाठी. And we can say Israel, the covenant people of promise. आणि आपण बघू शकतो की इस्रायल वचनबद्धतेचे जे कराराचे जे लोक आहेत ते. God's redemptive story began with Israel, his chosen nation. आणि आपल्याला माहिती की जो इस्रायल देश होता तो देवाने निवडलेला ते राष्ट्र होतं आणि मुक्तीची कथा आपण पाहतो. God already explained in the book of Deuteronomy that there was nothing good in Israel. They were a tiny nation. आणि आपण अनुवाद या पुस्तकामध्ये बघतो की इस्रायलमध्ये असं काहीच विशेष नव्हतं किंवा काहीच खास नव्हतं. They were not attractive people or so righteous people that God could have chosen them. आणि ते काही असे फार आकर्षित करणारे लोक नव्हते किंवा नीतिमान लोक नव्हते. In fact, they were the stiff-necked people. आणि आपल्याला माहिती की ते अतिशय कठीण मनाचे बंडखोर लोक होते. But in his sovereign plan, God chose this nation to bring the Messiah in this world. आणि परंतु देवाच्या या कराराच्या मध्ये किंवा त्याच्या योजनेच्या भागामध्ये देवाने या लोकांना निवडलं. Through Israel came the covenants. आणि त्या इस्रायलाच्या द्वारे आपण करार आलेला पाहतो. The law came through आणि Israel. नियमशास्त्र आलेलं पाहतो. The temple मंदिर आले and the prophets. आणि वेगवेगळे संदेष्टे आले. And all these things were pointing to the ultimate reality that is Jesus Christ. आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या मसीहाकडे त्या निर्देशित करीत होत्या. It is very sad that people worship Israel or temple, or people going back to the laws, and people going back to the sacrifices and finding their satisfaction in them. आणि अतिशय ही दुर्दैवाची अशी गोष्ट आहे सध्या आज देखील लोक जे आहेत ते पुन्हा त्या नियमशास्त्राकडे वळतात किंवा त्या मंदिराकडे त्याची उपासना किंवा त्या संदेष्टांच्या ते मागे लागतात या सगळ्या गोष्टी. Neither Old Testament writers nor the New Testament writers they taught in that way. आणि जुन्या करारातील कुठलेच लेखक किंवा नवीन करारातील लेखक कुठलेच अशा रीतीने ते बोलत नाहीत. Covenants, law, temple, a prophet and priest all were pointing to Jesus Christ, the ultimate prophet, priest and king. करार, नियमशास्त्र, मंदिर आणि संदेष्टे हे सगळे जण त्या येणाऱ्या मसीहाकडे निर्देश करत होते जो एकच तो तारणारा आहे. God has blessed the nation to make this nation a lamp in the darkness. आणि देवाने त्यांना त्या इस्रायल देशाला अशा रीतीने आशीर्वादित केलं की त्यांनी त्या अंधारात ठेवलेल्या त्या दीपाप्रमाणे त्यांनी चमकावं. God preserved this nation time and again. आणि देवाने इस्रायल राष्ट्राला राखलं. आपण वेगवेगळ्या वेळेस पाहिलं. They did not deserve to be delivered from the enemies. आणि त्या शत्रूंपासून बचाव होण्यास ते कुठल्या प्रकारे लायक नव्हते. They deserved hell and condemnation because of their rebellion towards the holy God. आणि आपल्याला माहिती की ते त्या दंडासाठी त्या नरकासाठी ते पात्र होते कारण त्यांनी देवाविरुद्ध बंडखोरी केली होती. But God preserved them time and again. आणि परंतु देवाने त्या सर्व गोष्टींमध्ये देखील त्यांचं जतन केलं, त्यांना राखलं. Because of the covenant that he made. कारण तो करार त्यांनी त्यांच्याशी केलेला होता. The covenant that one day he would bring the Messiah through this nation. एक दिवस त्या लोकांमधून तो मसीहा येईल हा जो करार त्यांनी केलेला होता त्याद्वारे ते सगळं झालं. To support that, John chapter 4 verse 22 says that salvation is from the Jews. आणि आपल्याला माहिती आहे योहान 4:22 जे तारण आहे ते त्या यहुद्यांच्या कडून आहे येतं हे आपण पाहतो. And Romans 9:5 says that from their race, from the Jewish race, according to the flesh, is Christ. आणि रोम 9:5 मधून आपण पाहतो की त्यांच्या वंशातून त्या देहाप्रमाणे तो ख्रिस्त आला त्या देहातून. So we learn about the covenant and promise. These two verses are reflecting. आणि आपण ते करार पाहिले आणि या दोन वचनातून आपण या सगळ्या गोष्टी पाहिल्या. God planned that his son would come through the race or the genealogy of David and Abraham. आणि देवाच्या योजनेप्रमाणे अब्राहम आणि दाविदाच्या त्या वंशावळीतून तो ख्रिस्त येईल हे आपण पाहतो. From the tribe of Judah. आणि तो त्या यहुदाच्या वंशातून. And therefore John says salvation is from the Jews. आणि म्हणून योहान म्हणतो की जे तारण आहे त्या यहुद्यांकडून आहे.
Why John says salvation is from the Jews? Because Messiah came through the family of David and Abraham. का तो योहान अशा रीतीने म्हणतो की यहुद्यामधून तारण आहे, कारण अब्राहम आणि दाविदाच्या वंशातून तो ख्रिस्त आला. This is very humble reality that God could have blotted this nation out of the world, आणि हे आपण would have destroyed this nation because of their rebellion. आणि हे ते बंडखोर होते म्हणून त्यांचा नाश होऊ शकला असता, परंतु But तो नाही because झाला. of the covenant, परंतु देवाच्या त्या करारामुळं and God wanted to bring His Son through this nation, He preserved Israel. आणि त्या ख्रिस्ताला त्या राष्ट्रामधून देवाला आणायचं होतं, आणि म्हणून त्या इस्रायलाचं त्यांनी रक्षण केलं किंवा त्यांचं जतन त्यांनी केलं. So from Abraham to David, from David to Mary, God's faithfulness never wavered. That's what we learn. आणि अब्राहम पासून दाविदापर्यंत आणि दाविदापासून त्या मरियेपर्यंत देवाची जी देवाचा विश्वासूपणा कधीच तो ढळला नाही. Every prophecy, sacrifice, and festival whispered Christ's name, Jesus, the Son of the Most High. आणि प्रत्येक भविष्यवाणी, प्रत्येक अर्पण, प्रत्येक सण हेच दर्शवित होता की तो जो मसीहा आहे तो परात्पर देवाचा तो पुत्र आहे. And what application can we take under this point? आणि मग याचं लागूकरण आपण काय बघू शकतो? God works across generation, but He never forgets His promise. आणि देव जो पिढ्यानपिढ्या कार्य करणारा परमेश्वर आहे तो कधीच आपलं अभिवचन विसरत नाही किंवा तो करार विसरत नाही. If we see a genealogy in Matthew chapter 1, we learn that God's promise He never forgot, despite of people's weaknesses and their sins. आणि आपण बघतो की मत्तई 1 मध्ये जी वंशावळी आहे तर त्या ठिकाणी बरेच अशक्त लोक आपण पाहतो, परंतु या सगळ्यांमध्ये देखील देव विश्वासू आहे हे आपण पाहतो. He works across generations, आणि वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये तो कार्य करतो. and that is the hope even for the upcoming generation, that God is working across the generation. He will give His salvation to the people. आणि म्हणून जे येणाऱ्या पुढच्या पिढ्या आहेत त्यांच्यासाठी देखील ही फार मोठी आशा आहे की तो देव करार पाळणार आहे आणि तो विश्वासू आहे. We also learn Israel's rebellion over and over again in the Old Testament. आणि आपण पाहतो की इस्रायलची बंडखोरी आपण वेगवेगळ्या वेळेस पाहिली आपण वेळोवेळी. And we learn that they broke the law, they forgot to keep the Sabbath. आणि आपण पाहिलं की ते नियमशास्त्र त्यांनी व्यवस्थित रीतीने पाळलं नाही किंवा ते शब्दात देखील त्यांनी व्यवस्थित पाळले नाहीत. God sent the prophets to give them warning about the judgment. आणि वेळोवेळी वेगवेगळे संदेश त्यांना ती चेतावणी दिली, But they did not listen. आणि तरी त्यांनी ऐकलं नाही. And God sent them to 70 years of Babylonian आणि captivity. मग त्यानंतर मग देवाने काय केलं तर त्यांना 70 वर्षाचा बाबेलचा बंदिवास दिला. The second thing we learn that Babylon, the empire of exile and expectation. आणि मग आपण दुसरी गोष्ट आपण पाहतो की बाबेल बंदिवास आणि जे अपेक्षेचं जे साम्राज्य आहे ते. We learn about the four empires. आणि आपण 4 साम्राज्य पाहतो. We learn that from Daniel chapter 7 and different parts of the book of the Daniel. आणि दानिएलच्या पुस्तकामधून आपण त्या सगळ्या गोष्टी पाहू शकतो. Babylon, Medo-Persia, Greece and Rome. आणि कुठले कुठले ते 4 साम्राज्य होते तर बाबेल, मेद आणि पर्शिया आणि ग्रीस आणि रोम. So it is defined in the book of Daniel. आणि हे सर्व आपण दानिएलच्या पुस्तकात पाहू शकतो. God raised up Babylon as a rod of correction for His people. आणि देवाने बाबेलाला आपल्या लोकांच्यासाठी शिक्षेचं साधन म्हणून उभं केलं, Because they dishonored God, कारण त्यांनी त्या देवाची आज्ञा मोडली. and God sent them to 70 years of Babylonian captivity. आणि मग देवाने त्यांना 70 वर्षाच्या त्या बंदिवासामध्ये पाठवलं. The exile scattered Israel but purified her longing for redemption. त्या बंदिवासाने काय झालं तर त्या इस्रायलला त्यांना पांगवलं, परंतु त्यांची तारणासाठीची ती त्यांची तळमळ ती जागृत झाली किंवा शुद्ध झालेली आपण पाहतो. Daniel and the faithful people, they lifted their eyes towards heaven during that exilic time. आणि त्या सर्व बंदिवासाच्या त्या काळामध्ये देखील दानिएल आणि काही जे विश्वासू लोक होते त्यांनी त्या स्वर्गाकडे दृष्टी लावलेली पाहतो आपण. And what happened during the Babylonian captivity? आणि मग त्या बंदिवासाच्या काळामध्ये काय झालं? The 70 years Babylonian captivity,
broke Israel's idols. आणि मग त्या 70 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी त्या लोकांनी मूर्तीपूजा सोडलेली पाहतो आपण. So that her heart might yearn for the true king. आणि मग त्यांचे जे हृदय आहेत, त्यांची मनं आहेत, त्या खऱ्या राजाकडे ते पाहू लागले आणि त्यांच्यासाठी ते तळमळू लागले. Even not only just in the New Testament, even in the Old Testament, God, He disciplined His people. आणि जुन्या आणि नवीन करारामध्ये देखील आपण ते पाहतो की देवाने कशा रीतीने त्यांना शिस्त लावली. God often prepares hearts for Christ through hardship. That's what we learn under this point. आणि मग आपण याच्यामधून काय पाहू शकतो की देव अनेकदा त्या कठीण परिस्थितीमधून देखील आपले अंतःकरण तयार करतो ख्रिस्तासाठी. So we learn that God sent His people in Babylonian captivity because they dishonored the law of God, the Sabbath of God. आणि मग आपण तेच पाहतो की त्या बाबेलच्या बंदिवासामध्ये कशा रीतीने देवाने ते कार्य केलं. Was the story over? आणि काय ही कथा संपली का? But we also learn that He promised to bring them back after 70 years. आणि परंतु आपल्याला माहिती की त्यांनी त्या 70 वर्षाच्या काळामधून देखील त्यांना परत तो घेऊन आला. Yes, He promised that in the book of Jeremiah. आणि इर्मयाच्या पुस्तकामध्ये जे अभिवचन दिलेलं आहे ते आपण पाहतो. So this is the broader view of the Christmas. आणि हा त्या नाताळाच्या या दिवसामधील हा एक मोठा असा एक विशाल संदर्भ आहे. विशाल संदर्भ आहे, दृष्टिकोन आहे. विशाल दृष्टिकोन आहे. How God was preparing the nations, the times and places and people, the events for the arrival of His Son. आणि कशा रीतीने वेगवेगळ्या घटना, वेगवेगळ्या लोकांना घेऊन वेगवेगळ्या काळामध्ये त्यांनी त्या सर्व गोष्टी योजल्या ते आपण पाहतो. So under Medo-Persia we can say restoration and return of the people of God. आणि मग त्या मेदो पर्सिया या काळामध्ये काय झालं तर पुनर्स्थापना आणि ते रिटर्न आले किंवा त्यांच्या परतीचा प्रवास सगळ्या. God moved the heart of Cyrus to send his people back and rebuild the temple. आणि मग देवाने त्या कोरेश राजाच्या मनामध्ये कार्य केलं, त्याला स्फूर्ती दिली जेणेकरून तो मंदिर पुन्हा बांधेल. This was, by the way, this was second temple. The first temple of Solomon was completely destroyed. आणि आपल्याला माहिती की दुसरं मंदिर होतं, पहिलं जे होतं शल्मोन राजाने बांधलेलं ते पूर्णपणे त्याचा नाश झाला होता. God sent Nebuchadnezzar to destroy the first temple of Solomon. आणि पहिलं जे मंदिर होतं शल्मोन राजाने बांधलेलं ते नबुकदनेस्सर राजाचा उपयोग देवाने केला ते मंदिर पाडण्यासाठी. And God was preparing people's heart by destroying these temples. God was preparing the heart to look to Jesus Christ, who is our ultimate temple. आणि या सगळ्या मंदिर विध्वंस आणि या सगळ्या काळामध्ये देव त्या लोकांच्या अंतःकरणा त्यांची तयार करत होता की पुढे येणारं जे मंदिर आहे जो स्वतः ख्रिस्त आहे त्याच्याकडे त्यांनी पाहावं. So we learn that people were in Babylonian captivity, but God used Cyrus to give the decree. आणि या सगळ्या गोष्टी काळामध्ये आपण पाहतो की ते लोक बंदिवासामध्ये होता, परंतु कोरेश राजाच्या मनामध्ये देवाने कार्य केलं. Ezra chapter 1 verse 1 and 2. Thus says Cyrus, king of Persia, in the first year of Cyrus, king of Persia, that the word of the Lord by the mouth of Jeremiah might be fulfilled. The Lord stirred up the spirit of Cyrus, king of Persia, so that he made a proclamation throughout all the kingdom and also put it in the writing. Thus says the Cyrus, king of Persia, the Lord, the God of heaven, has given me all the kingdoms of the earth, and He has changed me to build Him a house of Jerusalem, which is in Judah. आणि एजरा 1:2 मध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहू शकतो. He gave the decree. He sent the decree that the people of God should return to their land and build the temple to the Almighty God. आणि यामध्ये आपण तो आदेश पाहतो की कशा रीतीने त्या लोकांनी पुन्हा मागं वळून त्या मंदिर बांधावं या सर्व Once संदर्भात. again we see here that the providence was unfolding quietly. आणि अशा रीतीने पुन्हा एकदा आपण बघतो की कशा रीतीने ती जी योजना आहे ती कार्यरीतीने पुढे जात होती. And one decree at a time is being fulfilled. That's what we see in the Old Testament. आणि जो आदेश आहे तो कशा रीतीने पुढे जात होता ते देखील आपण पाहतो. The Medo-Persians unknowingly advanced God's plan. आणि हे जे मेदो पर्शिया जे लोक होते ते देवाची जी योजना होती
त्याच्या प्रगतीमध्ये त्यांनी हातभार त्याच्या लावला. प्रगतीमध्ये त्यांनी हातभार लावला. By restoring worship in Jerusalem, आणि त्यांनी कशा रीतीने यरुशलेमाची पुनर्स्थापना त्याच्यामध्ये त्यांनी हातभार लावला ते and पाहतो. re-establishing the place where Messiah would later appear. आणि त्यांनी ती जागा देखील पुनर्स्थापित केली जिथं पुन्हा पुढे जाऊन तारणारा ख्रिस्त येणार होता. Once again, providence was quietly unfolding the plan of God, one decree at a time. That's what we learn. आणि मग अशा रीतीने आपण बघतो की कशा रीतीने ती योजना पुढे जाऊन कार्यरत होती. What can we learn from this particular point? That God rules even over the kings who do not know Him, who do not believe Him. आणि मग आपण याच्यामधून काय पाहू शकतो की देव त्याला जे न ओळखणारे किंवा जे त्याच्यावर न विश्वास ठेवणारे होते त्यांच्यामध्ये देखील तो राज्य करतो किंवा त्यांच्यामध्ये कार्य करतो. God is not only working in the churches, but all the kings and presidents and prime ministers and chief ministers are in His hand. आपण हे लक्षात ठेवूया की देव फक्त विश्वासणाऱ्यांमध्ये किंवा मंडळीमध्येच कार्य करत नाही, तर तो जे राजे आहेत, पंतप्रधान, राष्ट्रपती, प्रत्येकाच्या तो अंतःकरणामध्ये तो कार्य करतो. Cyrus was not a Jew, but he gave the decree that the people of God to return back and build the temple. कोरेश हा राजा काही विश्वासू नव्हता किंवा तो यहुदी नव्हता, परंतु देवाने त्याच्या अंतःकरणात कार्य केलं की त्याच्या लोकांना त्यांनी माग बोलून त्यांना ते मंदिर बांधण्यासाठी त्यांना आदेश त्यांनी द्यावा. Not only God prepared Babylon for coming of Lord Jesus Christ and Medo-Persians, but He also prepared the Greece. देवाने फक्त मेदो पर्सिया किंवा बाबेलचा उपयोग केला नाही, तर त्यांनी ग्रीस या देशाचा देखील उपयोग केला. One language for the one gospel. एका सुवार्तेसाठी एक भाषा आपण पाहतो. Through the conquest of Alexander the Great. Alexander the Great. आणि जो महान अलेक्झांडर जो राजा होता त्याच्याद्वारे Greek culture and language spread across the unknown world. Sorry, to the known world. आणि ग्रीक संस्कृती कशा रीतीने त्या जी भाषा आहे की त्याच्या तत्कालीन त्या सर्व जगामध्ये पसरली. By divine design, this created a single common tongue or single common language. आणि या द्वारे काय झालं तर देवाच्या त्या योजनेच्या द्वारे काय झालं तर जी ग्रीक भाषा होती ती एकच सामान्य भाषा निर्माण झाली. Alexander the Great was the channel to bring the Greek culture and language to different nations. आणि अलेक्झांडर राजा हे ते साधन होतं ज्याच्याद्वारे पूर्ण जगामध्ये ती ग्रीक भाषा स्थापित झाली किंवा निर्माण झाली. Greek became the instrument of gospel proclamation. आणि देवाच्या सुवार्तेसाठी ग्रीक हे ते साधन ठरली. I think as a Christian we should know that every New Testament book was written in Greek. आणि आपल्याला माहिती की नवीन करारातील प्रत्येक पुस्तक हे ग्रीक भाषेत लिहिण्यात आलेलं आहे. Ensuring that message of salvation could swiftly reach the nations. आणि जे तारणाचा जो संदेश आहे तो योग्य प्रकारे लोकांपर्यंत अचूक पोहोचता यावा अशा रीतीने ते होतं. Before the gospel of Jesus Christ spread across the nations, God took this language through Alexander the Great across the nations. आणि ती तारणाची सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आधी देवाने ती भाषा स्थापित केली तिथं. So that the message of the salvation could swiftly reach to the nations. आणि ज्याच्याद्वारे जे तारणाची जी खरी जी सुवार्ता आहे ती योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचेल. The Greek culture or the language was mostly used by the philosophers. आणि जे वेगवेगळे तत्ववेत्ते होते ग्रीक मधील त्यांच्याद्वारे ती भाषा पुढे कार्यरत झाली. But we learn that God is using this Greek culture and Greek language to bring the divine truth to the nations. आणि जे दैवी सत्य आहे ते लोकांपर्यंत नेण्यासाठी कशा रीतीने देवाने त्या ग्रीक भाषेचा उपयोग केला ते पाहतो आपण. The words of apostles and prophets carried in the Greek tongue would soon echo every corner of the Roman Empire. आणि कशा रीतीने ते प्रेषित आणि त्या देवाचे जे शिष्य होते त्यांच्याद्वारे त्यांनी ते रोमी साम्राज्यापर्यंत त्या ग्रीक भाषेतून ते घेऊन गेले. God prepared the microphones before sending the messengers. आणि देवाने कशा रीतीने ते मायक्रोफोन्स तयार केले म्हणजे लोक तिथे पोहोचण्याच्या आधी. Yes, so he prepared the language, and through Alexander the Great the language was spread to the nations, and God used that language
to bring the truth of the gospel to the nations. आणि त्या अलेक्झांडर राजाच्या द्वारे त्या ग्रीक भाषेचा उपयोग करून ती सुवार्ता त्यांच्यापर्यंत पुढे पोहोचवण्यात आली. So Alexander the Great was in the hands of the Lord. आणि मग आपण काय पाहतो तर तो अलेक्झांडर जो राजा आहे तो देवाच्या हातातील एक तो साधन होता. Not only God prepared Babylonians, Medo-Persians, and Greek culture for the coming of Jesus Christ, but He raised Rome also for the coming of Jesus आणि Christ. देवाने फक्त बाबेल, मेदू पर्शिया किंवा ग्रीस याचा उपयोग नाही केला, तर देवाने रोम या साम्राज्याचा देखील देवाने उपयोग केला. We learn order and decree of the king under this point. आणि देवाची रोम या ठिकाणी आपण राजाची आज्ञा आणि जे फरमान आहे, आदेश आहे, ते आपण कशा रीतीने पुढे गेलेला ते पाहतो आपण. Rome rose to power. आणि कशा रीतीने जे रोमी सत्ता उदयास आली आपण पाहतो. And unknowingly serving as the stage for the arrival of Christ Jesus. आणि अतिशय अद्भुत रीतीने कशा रीतीने ख्रिस्ताच्या आगमनासाठी तो एक रंगमंच तयार करण्यात आला. If we study the history, we also learn about the Pax Romana. आणि जर आपण इतिहासाचा जर अभ्यास केला तर तिथे आपण पाहतो की पॅक्स रोमाना Pax Romana means Roman peace. आणि याचा अर्थ काय तर जे रोमी शांती. Under the rule of the Romans, there was a peace. आणि जे रोमी साम्राज्याच्या खाली जी आहे ते रोमी शांतता. There was a शांती. stability. त्या ठिकाणी स्थैर्य आहे. Romans roads connected distant lands. आणि त्या ठिकाणी रोमी जे साम्राज्याच्या द्वारे वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांची बांधणी करण्यात आली. Its administration established communication across the empire. आणि त्या ठिकाणी एक योग्य रीतीने ऍडमिनिस्ट्रेशन तयार करण्यात आलं. God used this vast system to prepare a highway for the gospel. आणि अशा रीतीने देवानी पुढे जो तारणाचा जो मार्ग आहे किंवा जी सुवार्तेचा जो मार्ग आहे तो तयार केला त्या प्रशासनाच्या द्वारे. So under the Romans, we learn the development of infrastructure, roads and bridges, and all those were carrying, they were channeled to bring the gospel to the different nations. आणि त्या रोमी साम्राज्याच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी देवानी तयार केल्या. रस्ते, ब्रिजेस बांधण्यात आले. Even Caesar Augustus in commanding a census in Luke chapter 2. आणि त्या ठिकाणी आपण हे देखील बघतो की कैसर ऑगस्टसने जी शिरगणती करायची त्यांना आज्ञा दिली ते देखील आपण पाहतो. Caesar Augustus, about him we learn in Luke chapter 2 that he gave the decree that people should have the census. आणि आपण पाहतो की लूक 2 मध्ये त्या कैसराने तो आदेश दिला आणि मग ती शिरगणतीसाठी त्यांनी तो आदेश दिलेला पाहतो. In order to fulfill the prophecy of Micah that Messiah would be born in Bethlehem. आणि मिखा संदेशाच्या द्वारे जी भविष्यवाणी झाली ती पूर्णत्वास जावी म्हणून त्या सगळ्या गोष्टी झालेल्या पाहतो The आपण. Lord stirred the heart of Caesar Augustus to give this decree that there should be a census. आणि कैसर ऑगस्टसच्या मनामध्ये देखील ते परमेश्वराने कार्य केलं आणि त्यांनी तो आदेश काढला आणि ती शिरगणती झाली. And that is connected to Micah chapter 5 verse 2 that exact on the time of the birth of Jesus that Mary and Joseph would be in the land of Bethlehem or in the city of Bethlehem. आणि त्या मिखा संदेशाच्या द्वारे मिखा 5:2 प्रमाणे अगदी योग्य वेळेमध्ये बेथलेम या ठिकाणी मरिया आणि योसेफ त्या ठिकाणी पोहोचलेले पाहतो आपण. From the throne of heaven the Lord directed the affairs of the nations. आणि त्या ठिकाणी आपण हे देखील बघतो की कशा रीतीने त्या दैवी स्वर्गीय राजासनातून सर्व गोष्टी योजल्या गेल्या आणि त्या कार्यरत झाल्या. So that Mary and Joseph would arrive in exact town foretold by prophet Micah. आणि मिखा संदेशाच्या द्वारे जी भविष्यवाणी झाली त्या अगदी तशाच रीतीने योग्य रीतीने मरिया आणि योसेफ त्या ठिकाणी पोहोचलेले आपण पाहतो. Micah chapter 5 verse 2, but you, O Bethlehem Ephrathah, who are too little to be among the clans of Judah, from you shall come forth for me one who is to be ruler in Israel. आणि मिखा 5:2 प्रमाणे पण तू बेथलेम एफ्राता यहुद्याच्या हजारो लोकात गणले जाण्यास जरी तू लहान आहेस आणि कशा रीतीने तो इस्रायलतून शास्त्र निर्माण होईल आणि या सगळ्या गोष्टी. It was prophesied and promised that Jesus Christ would be born in Bethlehem.
आणि कशा रीतीने इस्रायलातून बेथलेम या ठिकाणी ख्रिस्ताचा जन्म होईल या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. And Joseph and Mary, in order to bring Joseph and Mary in Bethlehem, God stirred the heart of Caesar Augustus. आणि ते कैसर ऑगस्टसचं अंतःकरण कशा रीतीने देवाने तयार केलं आणि या सगळ्या गोष्टी घडून आल्या ते आपण पाहतो. Thus, while emperors ruled and armies marched, the King of Kings entered the world in humility and glory. आणि जे साम्राज्य त्या ठिकाणी राज्य करत होते, सैन्य वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होते, कूच करत होते आणि अशा वेळेस तो आमचा गौरवी राजा लीन आणि नम्र अंतःकरणाने त्या ठिकाणी तो या जगात आला. To आपण save पाहतो. us from the curse, आणि त्या शापापासून आमची सुटका to करण्यासाठी save us from condemnation, आणि त्या दंडापासून आमची सुटका to करण्यासाठी save us from our terrible sins. आणि आमच्या सर्व भयानक अशा पापांपासून आमची सुटका करण्यासाठी He had a humble entry into the world to save us from the wrath of God. आणि देवाच्या त्या क्रोधापासून आम्हाला वाचवण्यासाठी त्याची ती अतिशय नम्र अशी या जगामध्ये एंट्री झाली, आगमन झालं. Praise the Lord that Jesus saved us. आणि आपण देवाची स्तुती करूया की देवाने आम्हाला तारलं. And so, amazing plan of redemption we see throughout the Old Testament. आणि जुन्या करारापासून कशा रीतीने ती देवाची योजना पुढे कार्यरत झाली त्या अगदी अद्भुत रीतीने आपण पाहिलं. We see the nations, they rose and they fell for the arrival of Jesus Christ. आणि आपण पाहिलं की जे वेगवेगळे राष्ट्र उभारले गेले आणि पाडले गेले देवाच्या आगमनासाठी. In the coming of Jesus Christ, we see the sovereign thread. आणि अशा रीतीने आपण तो सार्वभौम जो धागा आहे तो पाहिला आपण. God orchestrated the entire redemption drama. आणि कशा रीतीने त्या पूर्ण नाट्याची देवाने संरचना केली आपण पाहतो. From eternity past, God sovereignly planned history so that every event, creation, fall, covenant, kingdoms, exile, incarnation, cross, resurrection, consummation would serve one redemptive purpose. आणि सनातन काळापासून आपण पाहतो की देवाने इतिहासाचे जे सार्वभौम नियंत्रण केले त्याच्यामध्ये आपण करार पाहतो, पतन पाहतो, राजे, सर्व प्रकारचे साम्राज्य, ख्रिस्ताचं त्या ठिकाणी त्याच्या आधी बंदिवास, देहधारण ख्रिस्ताचं आणि पुनरुत्थान सगळ्या गोष्टी पाहतो. The empire rose and fell by God's decree. आणि देवाच्या आदेशानुसार वेगवेगळे राजे उभे राहिले आणि काही राजे साम्राज्य पाडले गेले. The fullness of time arrived by God's appointment. आणि काळाची पूर्णता झाली आणि देवाने सगळ्या गोष्टी नियुक्त केल्या त्याप्रमाणे झाल्या. The cross occurred according to God's definite plan. आणि जो क्रूस आहे त्याचे योग्य समयी देवाच्या योजनेनुसार सगळ्या गोष्टी झाल्या. Salvation unfolds to the praise of His glorious grace. आणि कशा रीतीने तारण हे त्याच्या गौरवशाली कृपेच्या स्तुतीसाठी प्रगट झालं ते पण आपण पाहतो. History is not chaos. आणि म्हणून इतिहास हा फक्त गोंधळ नाही. It is not a human centered. आणि हे फक्त मानव केंद्रित इतिहास नाही. As a Christian, as a believers, we believe that it is God centered. History is God centered. History is Christ centered. आणि आपण ख्रिस्ताचे लोक किंवा विश्वासणारे म्हणून आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की इतिहास हा मानव केंद्रित नसून तो ख्रिस्त केंद्रित आहे. God wrote the history. आणि देवाने तो इतिहास लिहिलेला आहे. He is still writing. आणि तो अजूनही तो लिहित आहे. And as the redeemed people of God, we live in this history by faith. आणि मुक्ती पावलेले लोक म्हणून आपण या इतिहासामध्ये जगत आहोत आणि राहत आहोत. Praise be to the Lord for His wonderful works. आणि देवाच्या या पूर्ण कार्यासाठी आपण त्याचे आभार मानूया. What do we learn and what can we apply from this very passage or this sermon? आणि मग आपण या सगळ्या संदेशातून काय शिकू शकतो? Rest in God's sovereignty. देवाचे जे सार्वभौमत्व आहे त्याच्यावर विसंबून राहा. Everything is in His control. प्रत्येक गोष्ट त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. Trust Christ alone for your redemption. आणि ख्रिस्त एकच आहे, केवळ ख्रिस्त, त्याच्यावर तुम्ही विसंबून राहा. As the church preach the word, preach the gospel of Jesus faithfully. आणि आपण योग्य रीतीने जो ख्रिस्त आहे त्याला आपण सादर करणं गरजेचं आहे Endure मंडळीमध्ये. suffering with confidence. आणि आपण जे सर्व सहन करतो त्या ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्यावर आपण विसंबून राहूया. Live and worship for God's glory. आणि आपण ख्रिस्तासाठी त्याची आराधना करूया आणि त्यासाठी आपण जगूया. Because everything is in His hand. He is sovereign over nations, kings, our hearts, our marriages, our families.
He is sovereign over history. आणि प्रत्येक गोष्टीवर त्याचं सामर्थ्य आहे, त्याचं अधिकार आहे, त्याचं नियंत्रण आहे आणि म्हणून आपण त्याचे आभार मानूया. Praises and glory to our Almighty God, who prepared the world for the arrival of the great King, His Son Jesus Christ. देवाची स्तुती असो आणि आपण त्याला गौरव देऊया की कशा रीतीने त्याने अद्भुत रीतीने जो येणारा आमचा तारणहार होता त्याच्यासाठी सर्व गोष्टी त्याची योजना केली. So to Brother Prashant. थँक्यू.